येतंय का ऐकू तुम्हाला? हॅलो. हो सर. हा सो ऐकू. हा I2 कोणामुळे तुम्ही लक्षात घ्या. इक्विव्हॅलंट डायग्राम डोळ्यासमोर आणा. इक्विव्हॅलंट डायग्राम मध्ये काय शिकवलं होतं आपण? रोटर मध्ये जो करंट फ्लो होतो तो त्याच्यामध्ये तयार झालेल्या ईएमएफ मुळे होतो. म्हणून E2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस SX2 स्क्वेअर अंडर रूट. हे कशावरून घेतोय आपण? E2 बाय Z2 म्हणतोय आपण. म्हणजे मोटर मध्ये तयार झालेला ईएमएफ बिकॉज ऑफ म्युच्युअल इंडक्शन डिवायडेड बाय त्याचा इम्पिडन्स जो आहे, याच्यामुळे तुम्हाला जो करंट आहे तो मिळतोय. सो त्याच्यासाठीच आपण इथे फॉर्म्युला लिहिलाय. मग P2 म्हणजे काय असणार? तर P2 म्हणजे असणार 3 इंटू काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? P2 म्हणजे पॉवर किंवा त्याला आपण म्हणूया स्टेटर आउटपुट. ते असणार काय? 3 इंटू I2 स्क्वेअर इंटू R2 डिवायडेड बाय S असं असायला पाहिजे. काय पाहिजे? 3 म्हणजे 3 फेज आहे मोटर, त्याच्यामुळे P2 इज इक्वल टू 3 इंटू I2 स्क्वेअर R2 डिवाइड बाय S. तर त्याच्यामध्ये I2 स्क्वेअर ची व्हॅल्यू इथे तुम्ही पुट केलात की काय होईल? S च्या जागी होईल S स्क्वेअर, E2 च्या जागी होईल, इथे बघा या S च्या जागी होईल S स्क्वेअर, E2 च्या जागी होईल E2 स्क्वेअर, बरोबर. R2 आहे तसंच राहील डिवायडेड बाय 3 तसंच राहील इथे. मात्र याचा जो काय आहे अंडर रूट आहे तो अंडर रूट जाईल आणि राहील R2 स्क्वेअर प्लस SX2 स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय केलात तर तुम्हाला काय मिळेल? 3 इंटू S इंटू E2 स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस SX2 स्क्वेअर. सो हे झालं P2. आता P2 डिवायडेड बाय ओमेगा केलात की तुम्हाला काय मिळेल? टॉर्क मिळेल. सो P2 डिवायडेड बाय ओमेगा म्हणजे 2 पाय NS केलात की तुम्हाला जो मिळेल दॅट इज नथिंग बट दी ग्रॉस टॉर्क. दॅट इज नथिंग बट दी ग्रॉस टॉर्क. सो TG इज इक्वल टू K इंटू SE1 स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस SX2 स्क्वेअर. So this is all about the हे कशाबद्दल झालं? ऑल अबाउट दी पॉवर फ्लो डायग्राम. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्टार्टिंग मेथड्स ऑफ इंडक्शन मोटर. Starting methods of induction motor. So three-phase induction motor is theoretically a self-starting because in three-phase induction motor all three phases which are फेज डिस्प्लेस्ड म्हणजे डिस्प्लेस्ड फेजेस असतात तिन्ही, आणि त्यामुळे जे रोटेशनल मॅग्नेटिक फील्ड ज्याला RMF आपण म्हणतो ते ऑटोमॅटिकली काय मिळतंय तुम्हाला? रोटेशनल मिळतंय. जसं सिंगल फेज मोटर मध्ये तुम्हाला ते फील्ड काय करावं लागतं? रोटेशनल बनवावं लागतं. बिकॉज in single phase motor we obtain the alternating field and we have to made the field such that it should be rotating through the air gap. त्या एअर गॅप मधून ते फिरणारं फील्ड तुम्हाला तयार करायला लागतं. आणि इथे मात्र थ्री फेज मध्ये काय असतं? तुम्ही बघताय थ्री फेजची जेव्हा तुम्ही वेव्हफॉर्म काढता त्याच्यामध्ये थ्री फेजेसचं व्होल्टेज वेव्हफॉर्म जी बघतो आपण त्याच्यामध्ये तिन्ही फेज एकमेकांच्या 120 डिग्री असतात. त्यामुळे त्यांचे करंट पण 120 डिग्री मिळतात आणि त्यांनी तयार केलेलं फ्लक्स त्या करंटनी तीन फेजेस मध्ये तीन वाइंडिंग मध्ये ते पण तुम्हाला ऑटोमॅटिकली 120 डिग्री मिळतं. आणि इंडक्शन मोटर मध्ये जी वाइंडिंग असतात ती मेकॅनिकली आणि इलेक्ट्रिकली 120 डिग्री बसवलेली असतात, प्लेस केलेली असतात. त्यामुळे ते फील्ड जे आहे ते तुम्हाला रोटेशनल मॅग्नेटिक फील्ड मिळतं. सो देअरफॉर थ्री फेज इंडक्शन मोटर्स आर काय म्हटलं आपण? This will link and cut the rotor conductor, which in turn will induce a current in the rotor conductor and create the rotor magnetic field. The magnetic field created by rotor will interact with the rotating magnetic field in stator and produce the rotation. हे झालं या थ्री फेज मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल. खरं तर आता पुढे बघूया आपण. देअरफॉर थ्री फेज इंडक्शन मोटर्स एम्प्लॉय अ स्टार्टिंग मेथड not to provide the starting torque of rotor but becomes a following reasons. म्हणजे थ्री फेज मोटरला स्टार्टिंग टॉर्क देण्यासाठी आपल्याला काय नकोय? आपल्याला स्टार्टर नकोय, तर आपल्याला
हेवी करंट जे इनरश करंट आहेत ड्युरिंग स्टार्टिंग ते आपल्याला कमी करायचे असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय लागतं, वी रिक्वायर दी स्टार्टर. प्रोव्हाइड ओव्हरलोड अँड नो व्होल्टेज प्रोटेक्शन. ओव्हरलोड, नो व्होल्टेज प्रोटेक्शन, त्याच्यानंतर सिंगल फेज प्रोटेक्शन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला कशामधून मिळतात, तर या स्टार्टरमुळे मिळतात. सो स्टार्टरची नेसेसिटी किंवा सिग्निफिकन्स ऑफ स्टार्टर जर तुम्हाला विचारला तर तुम्ही काय म्हणणार, पहिलं म्हणजे यू हॅव टू रेड्यूस दी heavy starting currents and prevent motor from overheating. So the starter is required. Another requirement is provide overload and no voltage protection. Overload किंवा सिंगल फेजिंग ज्याला आपण म्हणतो त्यासाठी पण तुम्हाला स्टार्टर लागतात. सो बेसिक स्टार्टर इज नथिंग बट दी डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर. तुम्हाला ऐकू येतोय का माझा आवाज? आवाज ऐकू येतोय? Okay. So there are many methods used to start three-phase induction motors. So some of the common methods are direct online starter, another is star delta starter, third is auto transformer starter, fourth is rotor impedance starter, and fifth is power electronic starter, or in another way it is called as soft starter. So, direct online starter. The direct online starter is the simplest and the most expensive of all starting method, inexpensive of all starting methods, and is usually used for squirrel cage induction motors. सो 5 HP च्या खालच्या ज्या मोटर्स असतात त्या आपण काय करू शकतो, डायरेक्ट सप्लाय देऊन चालू करू शकतो. मग हा स्टार्टर नेमका कशासाठी लागतो, तर याच्यामध्ये थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्शन, ओव्हर करंट प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलेलं असतं. सिंगल फेज प्रोटेक्शन म्हणजे ऍक्च्युअली सिंगल फेज म्हणजे काय होतं, तर एक फेज गेल्यानंतर या स्टार्टर मध्ये काय होतं, तर इतर दोन फेज वर लोड येतो आणि त्या स्टार्टर ऑपरेट्स लाईक अ ओव्हरलोड ओव्हर करंट प्रोटेक्शन इन केस ऑफ डायरेक्ट ऑनलाइन स्टार्टर. तर या प्रकारचा स्टार्टर जो आपण 5 HP पेक्षा कमी HP च्या ज्या मोटर्स असतात त्यांच्यासाठी वापरतो. सो we know that the starting current is very large in case of induction motor and which is normally 6 to 8 times higher than the rated current. म्हणजे जो अतिशय कमी वेळासाठी मोमेंटरी करंट असतो, पण तो मोमेंटरी करंट असतो 7 ते 8 टाइम्स जास्त असतो. जनरली आपण जो स्टार्टर आहे आपला तो 1.5 टाइम्सला आपण ऍडजस्ट करतो त्याला. म्हणजे करंट जो आहे तो रेटेड करंट पेक्षा ओव्हरलोड करंट 1.5 टाइम्स एवढा चालतो. त्याच्यापेक्षा जास्त करंट जेव्हा काही वेळासाठी त्याच्यामधून फ्लो होतो तेव्हा तो मोटरला ट्रिप करतो. दी स्टार्टिंग टॉर्क इज लाइकली टू बी 0.75 to 2 times the full load torque. In order to avoid excessive voltage drops in the supply line due to high starting currents, the DOL starter is used only for motors the rating below 5 kW. So there are safety mechanisms inside the DOL starter which provides a protection to the motor as well as operator of the motor. The power and control circuits of induction motor with DOL is as follows. हे बघा, हा DOL स्टार्टर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं. अतिशय सिंपल कन्स्ट्रक्शन आहे ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पॉवर सर्किट इथे दाखवलेलं आहे. 3 फेज आलेले आहेत. 3 फेज जे आहेत ते या थर्मोस्टॅटिक रिलेला गेलेले आहेत. काय होईल, when excessive current flowing through the phases, what happened, these thermal contacts, ही जी थर्मल कॉन्टॅक्ट तुम्हाला इथे दिसते F2 ने जे दाखवलेलं दिसतंय ते काय होईल, that thermal contact which operates this रिले अँड कॉन्टॅक्टर. ऍक्च्युली हे थर्मल कॉन्टॅक्ट जे आहेत ते काय करतात, या कॉइलला जाणारा म्हणजे याला जी कॉइल असते, या K1M जिथे लिहिलंय तुम्हाला, याला जी कॉइल लावलेली असते या कॉइलचा सप्लायच कट करतो. कोण करतं, रिले करतो. अँड सो दॅट दी रिले गेट्स ऑपरेटेड, कॉन्टॅक्टर गेट्स ऑपरेटेड बिकॉज ऑफ रिले, अँड दी फॉल्ट
the machine which is saved from the fault. So I hope with this we will conclude our lecture. आपण हे लेक्चर या ड्युअल स्टार्टरने कन्क्लूड करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्टर्स सगळे संपवूया. सो मी स्टॉप शेअर करतोय. तुमचे कॅमेरे चालू करा. मला बघूया तुम्ही कसे दिसतात हे लॉकडाऊन मध्ये.